नमस्कार, हरिओम अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे, नेचर ऑफ रूट्स ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन। आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनची रूट फाइंड आउट केलेली आहे, त्याच्याशी रिलेटेड आता आपल्याला त्या रूटचं नेचर कसं असणार आहे हे बघायचं आहे। आपल्याला माहित आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट काय येतं बघा, x -b प्लस मायनस अंडर रूट b² - 4ac डिवायडेड बाय 2a। हे काय असतं, x चं रूट असतं, म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, एकतर x काय असेल बघा, फर्स्ट टाइम मी सांगते, एकतर x काय असेल आपला -b प्लस अंडर रूट b² - 4ac डिवायडेड बाय 2a हा असेल, और x काय असेल बघा, -b मायनस अंडर रूट b² - 4ac डिवायडेड बाय 2a असं असणार आहे। एक रूट पॉझिटिव्ह असेल, एक रूट निगेटिव्ह असेल। मग याच्यामध्ये जर माझी काय असेल बघा, इफ b² - 4ac इज इक्वल्स टू 0, जर आपली ही b² - 4ac ची जर व्हॅल्यू 0 आली तर आपलं रूट काय होईल बघा, x -b प्लस 0 डिवायडेड बाय 2a। ओके, b² - 4ac 0 आहे, 0चं रूट सुद्धा काय येणार आहे, 0 येणार आहे, म्हणजेच काय येणार आहे, x -b बाय 2a। ओके, आणि इकडे काय येईल बघा, और x -b मायनस 0 बाय 2a मीन्स x -b बाय 2a। ओके, म्हणजे रूट काय येणार आहे बघा, पहिलं रूट सुद्धा काय येईल, x -b बाय 2a, आणि दुसरं रूट सुद्धा काय येणार आहे, -b बाय 2a। मीन्स इफ b² - 4ac इज इक्वल्स टू 0, then our roots are real and equal। ओके, यावेळी काय असणार आहे बघा, रूट कसे असणार आहेत, रियल नंबर असणार आहे, आणि रूट जे येणार आहेत ती दोन्ही रूट काय येणार आहेत, इक्वल येणार आहेत। आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला इक्वेशनची दोन रूट भेटतात, मग त्याच्यामध्ये जर माझी ही b² - 4ac ची जर व्हॅल्यू 0 असेल तर मला भेटणारे दोन्ही रूट कसे असणार आहेत बघा, दोन्ही रूट इक्वल असणार आहेत आणि रियल असणार आहेत। नाउ सी नेक्स्ट कंडिशन। सेकंड कंडिशन काय आहे बघा, इफ b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे आता जो आपला b² - 4ac आहे तो जर ग्रेटर दॅन 0 असेल तर आपली कंडिशन काय होईल बघा, इथं काय होईल, x -b प्लस अंडर रूट b² - 4ac डिवायडेड बाय 2a। ओके, और x -b मायनस अंडर रूट b² - 4ac डिवायडेड बाय 2a। ओके, हेच रूट राहणार आहे, कारण जर आपला b² - 4ac ग्रेटर दॅन 0 असेल तर त्याचं आपण रूट घेऊ शकतो। फॉर एक्झाम्पल b² - 4ac 4 आला तर आपण 4चं रूट घेऊन इथं +2 येईल, तिकडे -2 येईल, म्हणजेच काय होणार आहे, दोन्ही वेळेला आपली येणारी जी रूट्स आहे ती रियल असतील पण अनइक्वल असणार आहेत, कारण b² - 4ac ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर आपलं एक रूट पॉझिटिव्ह येतं आणि एक रूट निगेटिव्ह येतं, म्हणजेच काय होणार आहे, देअरफॉर रूट्स ऑफ इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल। 0 जेव्हा होता तेव्हा आपण काय बघितलं बघा, रूट्स कसे असणार आहेत, रियल आणि इक्वल असतील, पण जेव्हा माझा b² - 4ac हा ग्रेटर दॅन 0 येणार आहे तेव्हा माझे रूट कसे असणार आहेत, रियल असणार आहेत, पण दोन्ही रूट कसे असणार आहेत, अनइक्वल असणार आहेत। थर्ड कंडिशन बघा, थर्ड कंडिशन काय येईल बघा, इफ b² - 4ac इज लेस दॅन 0। ओके, म्हणजेच काय होणार आहे, हा जो व्हॅल्यू येणार आहे ती लेस दॅन 0 येईल। लेस दॅन 0 व्हॅल्यू म्हणजेच काय असणार आहे बघा, आपली निगेटिव्ह नंबर असणार आहे, कारण ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह नंबर येतात, लेस दॅन 0 म्हणजेच काय येतात, निगेटिव्ह नंबर येतात। मग जर माझा b² - 4ac निगेटिव्ह असेल तर त्या निगेटिव्हचं रूट आपण कधी फाइंड आउट करू शकतो का, नाही करू शकत, म्हणजेच काय होईल बघा, देअरफॉर x what -b प्लस अंडर रूट b² - 4ac हे असंच रूट राहणार आहे डिवायडेड बाय 2a, और x -b मायनस अंडर रूट
बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. ओके, पण आपली जर व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0 असेल तर तिथं आपण रूट फाइंड आउट करू शकत नाही, आणि रूट फाइंड आउट करू शकत नसल्यामुळे हे रूट काय नसणार आहेत, रियल नसणार आहेत. देअरफॉर रूट्स आर नॉट रियल. ओके, कारण आपण निगेटिव्हचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करू शकत नाही, त्याच्यामुळे आपल्याला दोन रूट येणार आहेत ती काय नसणार आहेत, रियल नसणार आहेत. तर आपलं जे काही रूट फाइंड आउट करण्याचं नेचर जे आहे रूटचं ते आपलं कशावर डिपेंड असतं बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac या टर्मवर डिपेंड असतं. जर बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0 आला तर आपले रूट रियल आणि इक्वल असतील. जर बी स्क्वेअर मायनस 4ac ग्रेटर दॅन 0 असेल तर आपले रूट काय येणार आहेत, रियल आणि अनइक्वल येतील. बट बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0 असेल तर आपले रूट्स कसे येणार आहेत बघा, रियल नसणार आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं आपले रूट काय आहेत बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac या व्हॅल्यूवर आपले रूट डिपेंड आहेत. तर या व्हॅल्यूलाच काय म्हणलं जातं, इट इज डिनोटेड बाय डेल्टा. ओके, किंवा यालाच काय म्हटलं जातं, असं डेल्टानी काय केलं जातं, डिनोट केलं जातं. किंवा बी स्क्वेअर मायनस 4ac ह्या व्हॅल्यूलाच काय म्हटलं जातं, डिस्क्रिमिनंट असं म्हटलं जातं. आणि आपल्याला क्वेश्चन असतो फाइंड द डिस्क्रिमिनंट ऑफ इक्वेशन, तर तो डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय असणार आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू असणार आहे. आणि ही बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू आपण फाइंड आउट करून आपण आपल्या इक्वेशनचं रूट फाइंड आउट करू शकतो किंवा नेचर फाइंड आउट करू शकतो. कसं असेल बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू 0 देन रूट्स आर रियल अँड इक्वल. बी स्क्वेअर मायनस 4ac जर आपला 0 असेल तर रूट कसे असणार आहे, रियल आणि इक्वल असतील. इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0 देन रूट्स आर रियल अँड अनइक्वल. अँड इफ b square minus 4ac is less than 0 then roots are not real. म्हणजेच आपलं काय होणार आहे बघा, रूटचं नेचर आपण ठरवण्यासाठी आपल्याला काय लागतं, बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू पहिला डिटरमाइन करावी लागते. त्या व्हॅल्यूलाच काय म्हणलं जातं, डिस्क्रिमिनंट असं म्हणलं जातं. किंवा त्याला ग्रीक वर्ड जो आहे डेल्टा, जो की असा डिनोट केला जातो. तर आपण डेल्टा किंवा डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करून या 3 कंडिशन वरून आपल्या इक्वेशनचं रूटचं नेचर काय आपण सांगू शकतो. नाउ लेट अस सी सम सॉल्व्ड एक्झाम्पल रिलेटेड टू दिस कंडिशन. फर्स्ट एक्झाम्पल आहे, find the value of the discriminant of the equation x square plus 10x minus 7 is equals to 0. ओके, काय सांगितलेलं आहे बघा, हे इक्वेशन दिलेलं आहे आणि या इक्वेशनचा आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय असतो बघा आपला, जो की बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू म्हणजेच आपला काय असणार आहे, डिस्क्रिमिनंट असणार आहे. ओके, त्यासाठी काय हवं बघा आपल्याला, बी स्क्वेअर मायनस 4ac मध्ये एबीसी आहेत, तर त्या एबीसी आपल्याला पहिल्याला माहित असायला हव्यात. म्हणजेच काय करायला पाहिजे, हे इक्वेशन जर आपण आपल्या स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करू तर आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत आणि त्या व्हॅल्यूज पुटअप करून आपण डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सोल्युशन बघूया काय आहे बघा, कम्पेअरिंग x square plus 10x minus 7 with ax square plus bx plus c. ओके, वी गेट काय भेटेल बघा आपल्याला इथं, a इज इक्वल्स टू काय भेटणार आहे, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट इथं काही नाही म्हणजे काय असतो, 1 असतो. नेक्स्ट b इज इक्वल्स टू व्हॉट, 10 अँड c इज इक्वल्स टू काय येणार आहे बघा, स्टँडर्ड फॉर्म मध्ये ऑलवेज प्लस असतं, इथं मायनस असेल तर त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह ला घ्यायची आहे. -7 येईल. नाउ वी नो डिस्क्रिमिनंट इज b स्क्वेअर मायनस 4ac. b स्क्वेअर मायनस 4ac काय येईल बघा, b इज 10 स्क्वेअर
-4 इंटू ए काय आहे आपला 1 आहे इंटू सी इज -7. ओके, काय येईल बघा 10 स्क्वेअर इज 100 मायनस मायनस गेट प्लस 4 इंटू 1 इज 4 इंटू 7 इज 28 and 100 plus 28 is 128. म्हणजेच काय येणार आहे बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू 128 येईल. म्हणजेच आपली डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय असणार आहे बघा 128 असणार आहे. सेकंड क्वेश्चन आहे बघा, डिटरमाइन नेचर ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, याचं आपल्याला काय करायचं आहे रूटचं नेचर डिटरमाइन करायचं आहे. आपण बघितलेलं आहे रूटचं नेचर डिटरमाइन करण्यासाठी सुद्धा आपल्याला काय लागतं बघा बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू पहिला फाइंड आउट करावी लागते. म्हणजेच आपल्याला इथे सुद्धा आपला डिस्क्रिमिनंट फाइंड आउट करावा लागणार आहे. त्यासाठी फर्स्टली वी कॅन कम्पेअर दिस इक्वेशन विथ अवर स्टँडर्ड फॉर्म. लेट अस सी सोल्युशन. काय येईल बघा कम्पेअरिंग 2x स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. ओके, काय भेटेल बघा आपल्याला वी गेट a इज इक्वल्स टू काय येणार आहे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 2 आहे, b इज इक्वल्स टू -5 and c इज इक्वल्स टू 7. ओके, देयरफॉर b स्क्वेअर मायनस 4ac b स्क्वेअर मायनस 4ac काय येईल बघा b स्क्वेअर मीन्स -5 स्क्वेअर minus 4 into a is 2 into 7. ओके, -4 चा सॉरी -5 चा स्क्वेअर काय येणार आहे 25 येईल, कारण निगेटिव्हचा स्क्वेअर ऑलवेज काय असतो बघा पॉझिटिव्ह असतो. नेक्स्ट मायनस काय येणार आहे बघा 4 into 2 into 7 is 56. ओके, आता काय होईल 25 मायनस 56 आहे, स्मॉलर नंबर मधून ग्रेटर नंबर आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे. म्हणजेच काय होईल बघा आपल्याला इथं निगेटिव्ह साइन येणार आहे ग्रेटर नंबरचं आणि 56 मायनस 25 इज 31. ओके, म्हणजे माझी आलेली बी स्क्वेअर मायनस 4ac ही काय आलेली आहे बघा निगेटिव्ह आलेली आहे. म्हणजेच काय देयरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0. -31 म्हणजेच काय असणार आहे आपला लेस दॅन 0 आहे. आणि जर आपला डेल्टा किंवा डिस्क्रिमिनंट लेस दॅन 0 असेल तर आपले नेचर कसं असतं बघा रूटचं रूट्स आर नॉट रियल. देयरफॉर रूट्स ऑफ इक्वेशन आर नॉट रियल. ओके, रूट डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला पहिला 3 कंडिशन माहित हव्या. जर आपला बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0 असेल म्हणजेच आपली जर ही व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर आपले रूट्स कसे असणार आहेत बघा नॉट रियल. ओके, नेक्स्ट आहे एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 9 इज इक्वल्स टू 0. याचा सुद्धा आपल्याला रूट डिटरमाइन करायचा आहे, पण हे बॉक्सेस फिलअप करून रूट डिटरमाइन करायचं आहे. काय सांगितलेलं आहे बघा सोल्युशन मध्ये कम्पेअर एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 9 इज इक्वल्स टू 0 विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. ए काय येईल बघा कम्पेअर केल्यानंतर x चा कोएफिशियंट x स्क्वेअर चा कोएफिशियंट इथं 1 आहे, b चा x चा कोएफिशियंट इथं 2 आहे आणि c काय येईल बघा आपला -9 येणार आहे. ओके, नाउ पुट द व्हॅल्यू इन धिस इक्वेशन b स्क्वेअर मायनस 4ac. b स्क्वेअर मायनस 4ac काय येईल बघा 2 स्क्वेअर मायनस 4 इंटू a इज 1 c इज -9. ओके, आता काय होईल 2 स्क्वेअर इज 4 मायनस मायनस काय होईल बघा इथं प्लस होईल 4 इंटू 1 इज 4 इंटू 9 इज 36 and 4 plus 36 is 40. ओके, काय होईल बघा आता डी म्हणजेच आपला डिस्क्रिमिनंट असतो तो काय आलेला आहे 40 आलेला आहे विच इज ग्रेटर दॅन 0. 40 हा नंबर 0 पेक्षा मोठा आहे, त्याच्यामुळं इफ आवर डिस्क्रिमिनंट इज ग्रेटर दॅन 0 देन द रूट्स ऑफ इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल. काय झालेलं आहे बघा इथं आलेली जी व्हॅल्यू आहे ती 0 पेक्षा मोठी असल्यामुळं क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटचं नेचर कसं आहे रियल आणि अनइक्वल असणार आहे. थर्ड इज √3x² प्लस 2√3x
प्लस √3 इज इक्वल्स टू 0. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपल्याला नेचर डिटरमाइन करायचं आहे. सोल्युशन बघूया काय होईल बघा. कंपेअर √3x² प्लस 2√3x प्लस √3 with ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. ओके, जे काही आपलं इक्वेशन आहे ते स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर करूया. देअरफॉर a इज इक्वल्स टू काय भेटेल बघा √3, b इज इक्वल्स टू 2√3 and c is equals to √3. Okay, now therefore b² minus 4ac. b² minus 4ac काय होईल बघा 2√3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू a इज √3 इंटू c सुद्धा काय आहे बघा √3 आहे. ओके, आता या ब्रॅकेटचं सोल्युशन कसं फाइंड आउट केलं जातं किंवा स्क्वेअर कसा केला जातो. पहिला या टर्मचा स्क्वेअर करायचा. 2 चा स्क्वेअर 4 येईल इंटू √3 चा स्क्वेअर काय येणार आहे 3 येईल and 4 into 3 is 12. म्हणजे याचा आपण कसं फाइंड आउट केलेला आहे बघा. स्क्वेअर कसा फाइंड आउट केलेला आहे 12 आलेला आहे. मायनस 4 इंटू √3 इंटू √3 इज 3 म्हणजे काय येईल 12 मायनस 4 3 जा 12. 12 minus 12 is 0. Therefore b² minus 4ac is equals to 0. जर b² minus 4ac ही जर व्हॅल्यू आपली 0 आली तर आपण काय म्हणणार आहे बघा. Therefore roots of equation are real and equal. ओके, काय होईल बघा आपला b² minus 4ac हा जर 0 आला तर आपल्या इक्वेशनचे रूट कसे असणार आहेत रियल आणि इक्वल असणार आहेत. नेक्स्ट पॉइंट इज द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट्स. ओके, आता आपल्याला काय बघायचं आहे बघा क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आणि त्याचे कोएफिशियंट यांच्यामध्ये काय रिलेशन आहे हे बघायचं आहे. ओके, जर आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² प्लस bx प्लस c असेल इज इक्वल्स टू 0 हे जर असेल तर याचे रूट्स काय असतात बघा अल्फा अँड बीटा आर टू रूट्स. ओके, काय होतं बघा जर आपले हे या इक्वेशनच्या जर अल्फा आणि बीटा हे दोन रूट असतात म्हणजेच काय असणार आहे अल्फा इज पॉझिटिव्ह रूट बीटा इज निगेटिव्ह रूट. आता आपल्याला काय बघायचं आहे बघा पहिल्यांदा तर या दोन रूटची ऍडिशन काय येते म्हणजेच काय असणार आहे बघा अल्फा इज इक्वल्स टू मायनस बी प्लस अंडर रूट b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a असेल आणि बीटा काय असणार आहे बीटा इज इक्वल्स टू मायनस बी मायनस अंडर रूट b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a असणार आहे. आता पहिल्यांदा आपल्याला या दोन इक्वेशनची ऍडिशन बघायची आहे. रूटची दोन रूटची ऍडिशन काय येईल बघा अल्फा प्लस बीटा. अल्फा काय आहे इथं आपला मायनस बी प्लस अंडर रूट b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a प्लस बीटा काय आहे बघा मायनस बी मायनस अंडर रूट b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. ओके, आता कॉमन डिनॉमिनेटर असल्यामुळे आपण इझिली ऍडिशन करू शकतो. मी कॉमन डिनॉमिनेटर आहे म्हणून मी काय करते कॉमन डिनॉमिनेटर एकच घेते. काय येईल बघा मायनस बी प्लस अंडर रूट b² मायनस 4ac प्लस मायनस मायनस होईल मायनस बी प्लस मायनस अगेन मायनस अंडर रूट b² मायनस 4ac डिवायडेड बाय कॉमन डिनॉमिनेटर घेते मी काय येणार आहे बघा 2a येईल. आता काय होईल बघा मायनस बी मायनस बी मायनस बी मायनस बी इज मायनस 2b. ओके, प्लस अंडर रूट b² मायनस 4ac मायनस अंडर रूट b² मायनस 4ac प्लस मायनस गेट कॅन्सल्ड. ओके, म्हणजेच काय येईल मायनस 2b डिवायडेड बाय 2a. नाउ 2 गेट कॅन्सल्ड रिमेनिंग इज व्हॉट मायनस b बाय a. म्हणजेच काय होईल बघा जर आपण आपल्या दोन रूटची ऍडिशन करू तर ती काय असणार आहे मायनस b बाय a असणार आहे. आता हे मायनस b बाय a कुठून येईल
तर आपलं जे इक्वेशन आहे ax² + bx + c याच्यामध्ये जर आपल्याला सांगितलं की दोन रूटची ऍडिशन फाइंड आउट करा, तर आपण हे पुन्हा सगळे रूट फाइंड आउट करून त्यांची ऍडिशन करत न बसता आपण कसं फाइंड आउट करणार आहे, -b/a. म्हणजे हेच काय आहे, तर इक्वेशनचे रूट आणि कोएफिशियंट यांच्यामधलं रिलेशन आहे. फर्स्ट रिलेशन इज अल्फा + बीटा इज इक्वल्स टू -b/a. सेकंड बघायचं आहे आपल्याला अल्फा इंटू बीटा. आता अल्फा इंटू बीटा दोन रूटचं मल्टिप्लिकेशन काय येईल बघा. अल्फा काय आहे, -b प्लस √b² - 4ac डिवायडेड बाय 2a इंटू बीटा काय आहे, -b मायनस √b² - 4ac डिवायडेड बाय 2a. ओके, आपल्याला माहिती आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन कसं करतो बघा. आपण न्यूमरेटरचं न्यूमरेटरशी मल्टिप्लिकेशन ते न्यूमरेटर मध्येच लिहितो, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरशी मल्टिप्लिकेशन ते डिनॉमिनेटर मध्ये लिहितो. ओके, काय येईल बघा, -b मायनस b काय होईल बघा, b² होईल. ओके, मायनस मायनस गेट प्लस, b इंटू b इज b². हा ब्रॅकेट इंटू काय आहे बघा, हा ब्रॅकेट आहे. याच्यामध्ये आता पुन्हा काय होईल, हा ब्रॅकेट इथे एकदा प्लस आहे, इथे एकदा काय आहे, मायनस आहे. आपल्याला माहित आहे, किंवा आपण काय म्हणू शकतो बघा, इथं काय आहे, -b प्लस √b² - 4ac आहे आणि इथं काय आहे, -b मायनस √b² - 4ac आहे. म्हणजेच आपल्याला माहित आहे जर काय असेल बघा, a - b किंवा a + b a - b असेल तर आपण काय लिहू शकतो, a² - b². हे त्याचं एक्सपान्शन आहे. म्हणजे इथं काय आहे बघा, a = -b आहे आणि b म्हणजेच काय आहे, √b² - 4ac आहे. मग एकदा ही टर्म प्लस आहे, एकदा तीच टर्म काय आहे, मायनस आहे. मग जर a + b a - b असेल तर आपण डायरेक्टली काय लिहू शकतो, a² - b². आता इथं a² म्हणजेच काय येणार आहे, -b b² इज b² मायनस b² म्हणजे या टर्मचा स्क्वेअर. आता काय होईल, b² - 4ac काय होणार आहे बघा, √b² - 4ac या टर्मचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. ओके, आता काय येणार आहे बघा, विच इज इक्वल्स टू डिवायडेड बाय 2a इंटू 2a, 2 × 2 = 4, a इंटू a इज a². ओके, तर हे सिम्प्लिफाय करूया, b² ॲज इट इज राहील मायनस काय येणार आहे बघा, याचा स्क्वेअर केलेला आहे म्हणजे स्क्वेअरला ही रूटची टर्म कॅन्सल आउट होणार आहे. म्हणजेच काय येईल, b² - 4ac येणार आहे डिवायडेड बाय 4a² आहे. ओके, हे सॉल्व्ह करूया. काय होईल बघा, सॉल्व्ह केल्यानंतर b² ने आत मल्टिप्लाय करून घेऊया. काय होईल, b² मायनस ने मल्टिप्लाय करूया. काय होईल बघा, अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू b² मायनस इथे काय होईल, b² मायनस मायनस गेट प्लस 4ac डिवायडेड बाय 4a². ओके, प्लस b² मायनस b² कॅन्सल आउट होईल, राहणार काय आहे, 4ac डिवायडेड बाय 4a². ओके, 4 ला 4 कॅन्सल होईल, या इथल्या एका a ला खालचा एक a कॅन्सल आउट होईल. म्हणजेच काय राहणार आहे, c/a राहणार आहे. म्हणजे अल्फा इंटू बीटा हे नेक्स्ट रिलेशन आपलं काय येणार आहे, c/a येणार आहे. इथं आपण काय केलेलं आहे बघा, जी काही तुमची मी इथं लिहिते, a + b इंटू a - b इज इक्वल्स टू a² - b². ही प्रॉपर्टी मी काय केलेली आहे, इथं यूज केलेली आहे. या दोन ब्रॅकेट सॉल्व्ह करण्यासाठी ती प्रॉपर्टी यूज करून इथं आपण काय केलं आहे, त्यांचं मल्टिप्लिकेशन करून जर आपल्याला सांगितलं की दोन रूटची मल्टिप्लिकेशन फाइंड आउट करा, तर पुन्हा हे सगळं करत बसण्याऐवजी आपण काय करू शकतो, c/a या कोएफिशियंटने आपण a इंटू b हे फाइंड आउट करू शकतो. रिलेशन आपण बघितलेले आहे. जर अल्फा प्लस बीटा सांगितलं तर -b/a येतं आणि अल्फा इंटू बीटा सांगितलं तर c/a येतं. आता याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स आहेत ती आपण बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे, इफ अल्फा अँड बीटा आर दी रूट्स ऑफ ए क्वाड्रेटिक इक्वेशन
2x square plus 6x minus 5 is equals to 0. Then find alpha plus beta and alpha into beta. ओके, आता आपल्याला काय दिलेलं आहे बघा, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्या इक्वेशनची दोन रूट अल्फा आणि बीटा आहेत असं आपल्याला सांगितलेलं आहे आणि याच्यावरून आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा हे फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशन मध्ये बघूया काय येईल. पहिला आपल्याला हे इक्वेशन जे आहे ते आपल्या स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर करायला पाहिजे, कारण आपण आत्ताच बघितलेलं आहे की अल्फा प्लस बीटा म्हणजेच त्याचं कोएफिशियंटशी रिलेशन काय असतं बघा, -b/a हा रेशो म्हणजेच आपला अल्फा प्लस बीटा असतो आणि अल्फा इंटू बीटा इज नथिंग बट c/a. ओके, म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर करून a b c च्या व्हॅल्यूज फाइंड आउट कराव्या लागतील. सोल्युशन बघूया काय येईल. कंपेअर 2x square plus 6x minus 5 is equals to 0 with ax square plus bx plus c is equals to 0. ओके, आता याच्याशी कंपेअर केल्यावर काय येईल बघा आपल्याला. a is equals to काय भेटेल 2, b is equals to 6 and c is equals to -5. ओके, काय होईल आता एबीसी च्या व्हॅल्यूज आपण काय करूया पुट करून. पहिला काय करूया, देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू काय असतं बघा -b/a. -b/a म्हणजेच काय येईल मायनस ऑफ, इथे 6 प्लस आहे इथं काय होईल -6/a काय आहे 2 म्हणजेच काय येणार आहे 3. अल्फा प्लस बीटा काय येईल 3 येईल अँड अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा इज c/a. c आहे आपला -5 डिवायडेड बाय a काय आहे 2 आहे. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू -3, मायनस साइन आलेला आहे -3 अँड अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू -5/2. ओके, काय येणार आहे बघा. तर आपण इक्वेशन फक्त आपल्या स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर करून आपल्याला हे माहित आहे की अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू -b/a असतो आणि अल्फा इंटू बीटा इज c/a असतो. त्याच्यावरून आपण व्हॅल्यूज पुटअप करून काय करू शकतो, ऍडिशन किंवा मल्टिप्लिकेशन दोन रूटची फाइंड आउट करू शकतो. सेकंड एक्झाम्पल आहे द डिफरन्स बिटवीन द रूट्स ऑफ द इक्वेशन x² - 13x + k इज इक्वल्स टू 0 इज 7. फाइंड k. ओके, आता आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. याच्यामध्ये दोन रूट मधील डिफरन्स दिलेला आहे. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर याचे दोन रूट काय असणार आहेत, अल्फा आणि बीटा हे दोन रूट असणार आहेत. पण त्या दोन रूट मधला आपल्याला डिफरन्स दिलेला आहे म्हणजेच काय केलेलं आहे अल्फा मायनस बीटा इज इक्वल्स टू 7 दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पहिला जे आपण आपलं इक्वेशन आहे ते स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर करून घेऊया. काय येईल बघा, कंपेअर x² - 13x + k is equals to 0 with ax² + bx + c is equals to 0. Therefore a is equals to काय आहे बघा 1 येईल, b is equals to -13 and c is equals to k. ओके, आता आपल्याला सांगितलेलं काय आहे बघा. Therefore अल्फा प्लस बीटा काय येणार आहे बघा, अल्फा प्लस बीटा इज -b/a. -b/a म्हणजेच काय येईल -13 आहे डिवायडेड बाय a 1 आहे म्हणजेच काय येणार आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 13 येईल. गॉट दिस इज इक्वेशन नंबर 1. आणि त्यांनी दिलेलं काय आहे बघा आपल्याला अल्फा मायनस बीटा इज इक्वल्स टू काय आहे 7 आहे म्हणून सांगितलेलं आहे. गॉट दिस इज इक्वेशन नंबर 2 अँड दिस इज गिव्हन थिंग्स. ओके, आपल्याला सांगितलेलं आहे की डिफरन्स बिटवीन टू रूट इज 7. आता आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. k म्हणजेच काय आहे बघा आपला c आहे. मग आपण c म्हणजेच आपण काय करू शकतो, जर मी दोन रूटची मल्टिप्लिकेशन करेन तर आपण मल्टिप्लिकेशन काय येते c/a येते. याच्यावरून आपण c ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला याच्यापैकी एक माहित पाहिजे, अल्फा बीटा माहित असला पाहिजे. म्हणजेच काय होईल बघा, याच्यावरून आपण इथे फाइंड आउट करू शकतो. हे इक्वेशन काय आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 13 आहे. सेकंड इज अल्फा मायनस बीटा इज इक्वल्स टू 7 आहे.
जर मी या दोन इक्वेशनची फर्स्ट आणि सेकंडची जर ऍडिशन केली तर आपल्याला अल्फाची व्हॅल्यू मिळू शकते, बीटा इलिमिनेट होऊन. काय येईल बघा, ऍडिंग इक्वेशन 1 and 2. 1 आणि 2 चे ऍडिशन करूया. काय येईल बघा, अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 13 प्लस अल्फा मायनस बीटा इज इक्वल्स टू 7. बीटा बीटा गेट कॅन्सल्ड. 2 अल्फा इज इक्वल्स टू 20. Therefore alpha is equals to 20/2. Therefore alpha is equals to 10. ओके, अल्फाची व्हॅल्यू काय आलेली आहे बघा, आपली 10 आलेली आहे. आता ही अल्फाची व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करून आपण काय करू शकतो, बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आय कॅन पुट अल्फा इज इक्वल्स टू 10 इन इक्वेशन फर्स्ट. ओके, नाउ पुट अल्फा इज इक्वल्स टू 10 इन इक्वेशन 1. काय होईल बघा, आता इथं इक्वेशन 1 मध्ये अल्फा इज 10 प्लस बीटा इज इक्वल्स टू 13. याच्यावरून बीटाची व्हॅल्यू काय येणार आहे बघा, 13. 10 इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस होईल, म्हणजेच काय येणार आहे, बीटा इज इक्वल्स टू 3. ओके, अल्फा इज इक्वल्स टू 10 आलेला आहे, बीटा इज इक्वल्स टू 3 आलेला आहे. आता आपल्याला माहित आहे देअरफॉर अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू C/A. Okay, we know this. We know alpha into beta is equals to C/A. आता अल्फा काय आहे बघा, आपला 10 आहे, इंटू बीटा इज 3 इज इक्वल्स टू C म्हणजेच काय आहे बघा, आपला K आहे, डिवायडेड बाय A इज 1. 10 इंटू 3 इज 30 इज इक्वल्स टू K/1 इज K. म्हणजेच काय येणार आहे, देअरफॉर K इज इक्वल्स टू 30. आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, काय केलेलं आहे बघा, आपण आपल्याला सांगितलंय की दोन रूटचा डिफरन्स त्यांनी 7 दिलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. के म्हणजेच आपली कॉन्स्टंट टर्म आहे आणि ती टर्म आपल्याला जर दोन रूटचं मल्टिप्लिकेशन करू तर त्याच्यामधून भेटणार आहे. त्याच्यासाठी मी पहिल्या दोन इक्वेशनची ऍडिशन करून अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे आणि त्या अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू पुटअप करून आपण काय करू शकतो, इथे के ची व्हॅल्यू अशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट आहे, इफ अल्फा प्लस बीटा आर द रूट्स ऑफ x² प्लस 5x मायनस 1 इज इक्वल्स टू 0, देन फाइंड फर्स्ट इज अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब अँड सेकंड इज अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. ओके, आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, या इक्वेशनच्या दोन रूट दिलेले आहेत अल्फा प्लस बीटा. आता त्यांच्या क्यूबची ऍडिशन आणि स्क्वेअरची ऍडिशन आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन बघूया काय येईल. पहिल्यांदा आपल्याला आपलं इक्वेशन आपल्या स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर करावं लागेल. काय येणार आहे बघा, कम्पेअर x² प्लस 5x मायनस 1 इज इक्वल्स टू 0 विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. ओके, याच्यावरून a काय येणार आहे आपला 1 येईल, b इज 5 अँड c इज मायनस 1. ओके, आता आपण पहिल्यांदा काय करूया, देअरफॉर अल्फा प्लस बीटा फाइंड आउट करूया. अल्फा प्लस बीटा काय असतो बघा, मायनस b/a. आता काय येईल, मायनस 5/a इज 1, म्हणजेच काय येणार आहे, अल्फा प्लस बीटा इज मायनस 5 अँड वी कॅन सिमिलरली फाइंड अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा काय येणार आहे बघा, C/a. C काय आहे आपला इथे मायनस 1 आहे, a इज ऑल्सो 1. मायनस 1/1 इज इक्वल्स टू व्हॉट, 1. आता काय येणार आहे, आपण अल्फा प्लस बीटा फाइंड आउट केलेले आहेत, अल्फा इंटू बीटा फाइंड आउट केलेलं आहे. आपल्याला फॉर्म आउट करायचं आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब साठी आपल्याला काय पाहिजे बघा, पहिल्यांदा आपल्याला अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब माहित असला पाहिजे. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब काय येतो बघा, अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 अल्फा बीटा स्क्वेअर प्लस बीटा क्यूब. ओके, हे रिअरेंज करूया, म्हणजेच काय येईल, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस याच्यामधून मी 3 अल्फा बीटा कॉमन काढते. 3 अल्फा बीटा या दोन टर्म मधून कॉमन काढला, इथं काय राहील, याच्यामधून 3 अल्फा बीटा कॉमन काढला म्हणजे एक अल्फा राहील
प्लस याच्यामधून 3 अल्फा बीटा कॉमन काढला म्हणजेच काय राहणार आहे बीटा राहील विच इज नथिंग बट अल्फा प्लस बीटा क्यूब. आता आपल्याला टर्म पाहिजे आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ती मी या साइडलाच ठेवते आणि ही जी टर्म आहे प्लस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा ही इकडे प्लस आहे इकडे आल्यावर मायनस करते. लिहिताना मी ही टर्म RHS ची टर्म LHS ला लिहिते LHS ची टर्म RHS ला लिहिते पण मी काय केलं आहे हा जो प्लस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा आहे तो इकडे आणलेला आहे म्हणजेच काय येईल बघा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. ओके आणि याच्या आपल्याला आता व्हॅल्यू माहित आहे अल्फा प्लस बीटा आपण फाइंड आउट केलेला आहे. अल्फा प्लस बीटा काय आहे बघा आपला -5 आहे -5 क्यूब मायनस 3 इंटू अल्फा बीटा आपला 1 आहे सॉरी अल्फा बीटा इज -1. ओके -3 इंटू अल्फा बीटा इज -1 इंटू अल्फा प्लस बीटा इज -5. काय येईल बघा मायनसचा क्यूब हा मायनसच असतो म्हणजे 5 चा क्यूब काय येणार आहे -125 येईल. ओके मायनस मायनस गेट प्लस अगेन प्लस मायनस गेट मायनस म्हणजेच काय येईल 3 इंटू 1 इज 3 इंटू 5 इज 15. ओके काय येणार आहे बघा मायनस मायनस प्लस होईल पण साइन इज ऑफ ग्रेटर नंबर आणि 125 प्लस 15 काय येणार आहे बघा 041 म्हणजेच काय येणार आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काय येणार आहे बघा आपला -140 येणार आहे. ओके सिमिलरली वी कॅन फाइंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर माहित असायला हवा. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो बघा अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. ओके आपल्याला हवा आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर त्याच्यामुळे मी जी ही प्लस 2 अल्फा बीटा आहे ती इकडे आणते आणि -2 अल्फा बीटा होईल म्हणजेच काय येणार आहे बघा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा स्क्वेअर -2 अल्फा बीटा. या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत अल्फा प्लस बीटा इज -5 स्क्वेअर -2 इंटू अल्फा इंटू बीटा इज -1 -5 स्क्वेअर इज 25 मायनस मायनस प्लस 2 इज इक्वल्स टू व्हॉट 27 म्हणजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार आहे 27 येणार आहे. आता तुम्ही म्हणाल इथं अल्फा प्लस बीटा एक्सपान्शन कसं आलं तर हे जे एक्सपान्शन्स आहेत ते काय आहेत a प्लस बी ब्रॅकेट क्यूब आणि a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे पण आपण इथं आता a प्लस बी न घेता अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब आणि अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर घेतलेला आहे. इक्वेशन वरून मी अल्फा प्लस बीटा अल्फा मायनस बीटा कम्पेअर करून व्हॅल्यू फाइंड आउट केलेले आहेत. याच्यावरून आपल्याला हे एक्सपान्शन माहित आहे ते फक्त रिअरेंज करून काय केलेले आहेत अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा व्हॅल्यू पुटअप करून आपण अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज -140 and similarly we can find alpha square plus beta square is 27. Next point is to obtain a quadratic equation having given roots. Okay आता आपल्याला काय केलेलं असणार आहे बघा इक्वेशन जर माझं x ह्या व्हेरिएबल मधील असेल तर तिथे आपल्याला 2 रूट देणार आहेत विच इज नथिंग बट अल्फा अँड बीटा. ते 2 रूट आपले अल्फा आणि बीटा आपल्याला दिले असतील तर त्या अल्फा बीटा वरून आपल्याला त्या इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. आतापर्यंत आपण काय केलेलं आहे बघा इक्वेशन वरून रूट फाइंड आउट करत गेलेलो आहोत पण आता काय करायचं आहे आपल्याला दिलेल्या रूट वरून इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. ओके काय होईल बघा Consider alpha and beta are 2 roots of equation. ओके अल्फा आणि बीटा हे काय असतील इक्वेशनची 2 रूट असतील म्हणजेच काय असणार आहे जर माझं इक्वेशन x व्हेरिएबल मधील असेल तर काय होईल x इज इक्वल्स टू अल्फा और x इज इक्वल्स टू काय असणार आहे
बीटा असणार आहे. ओके, मी हे तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन एक्सप्लेन करते आणि आपण सॉल्व्ह करूया. एक एक्झाम्पल घेते. काय आहे बघा एक्झाम्पल, x² - 4x - 5 = 0. हे एक्झाम्पल आपण कसं सॉल्व्ह करतो, फॅक्टरायझेशन मेथडने. फॅक्टर कसे पाडतो बघा, 1 × -5 इज -5. तर -5 चे असे दोन फॅक्टर चूज करतो ज्याचे ऍडिशन सबट्रॅक्शन -4 येईल. काय केलेलं आहे बघा, 5 आणि -1 करू आपण, किंवा -5 + 1. सॉरी, काय येणार आहे, ग्रेटर नंबरचं साइन इथं पाहिजे, म्हणजे -5 + 1 करू. तर मी -4x त्या फॅक्टरने रिप्लेस करते. काय येईल, x² - 5x + x - 5 = 0. प्लस x मीन्स 1x. ओके, काय येईल, याच्यामधून मी x कॉमन काढला, राहणार काय आहे x - 5. पुन्हा मी +1 कॉमन काढते, राहणार काय आहे x - 5 = 0. म्हणजेच काय येईल, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये x + 5 येईल, सेकंड ब्रॅकेट मध्ये x + 1 येईल = 0. याच्यावरून आपण काय म्हणणार आहे, x - 5 = 0 और x + 1 = 0. म्हणजेच काय येईल, x = 5 और x = -1. ही आपण रूट फाइंड आउट केली इक्वेशन वरून. आता आपल्याला या रूट वरून इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे एक्झॅक्ट अपोजिट स्टेप आपल्याला काय करायचे आहेत, करत जायच्या आहेत. हे झालं एक रूट अल्फा, हे झालं दुसरं रूट बीटा. म्हणजेच आपल्याला दिलेलं काय आहे, आता 5 आणि -1 दिलं तर आपल्याला हे इक्वेशन फॉर्म आउट करायचं आहे. कसं इक्वेशन फॉर्म आउट करू बघा आपण काय म्हणतो, x = 5 और x = -1. म्हणजेच काय येणार आहे, x = अल्फा असेल और x = बीटा असेल. म्हणजेच काय येणार आहे बघा, x - अल्फा = 0 असेल और x - बीटा = 0 असणार आहे. ब्रॅकेट घालते मी याला. आली काही स्टेप, x - 5 = 0 और x + 1 = 0. म्हणजे x - अल्फा = 0 असेल किंवा x - बीटा = 0 असेल. आता हे जर दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट 0 असेल तर तो आपण एकत्र करू शकतो. म्हणजेच काय येईल, x - अल्फा इंटू x - बीटा = 0. ओके, x - अल्फा x - बीटा = 0. आता हे सॉल्व्ह करूया. हे सॉल्व्ह करण्यासाठी काय होईल, पहिला x नी x - अल्फाला बीटाला मल्टिप्लाय करावं लागेल, मायनस अल्फानी x - बीटाला मल्टिप्लाय करावं लागेल. काय येईल मल्टिप्लिकेशन, x × x इज x² मायनस x बीटा मायनस x अल्फा मायनस मायनस प्लस अल्फा बीटा = 0. म्हणजेच काय येईल, x², याच्यामधून मी -x कॉमन काढते, आतमध्ये काय राहील बघा, बीटा प्लस अल्फा बीटा = 0. म्हणजेच काय येणार आहे, x² मायनस बीटा प्लस अल्फा आपण कसं लिहू शकतो, अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा बीटा = 0. हे आलं इक्वेशन आपलं, x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा बीटा. म्हणजेच काय आला, a² प्लस bx प्लस c = 0. म्हणजेच जर आपल्याला दोन रूट दिले असतील तर आपण इक्वेशन कसं फाइंड आउट करतो बघा, x² मायनस ऍडिशन ऑफ रूट्स इंटू x प्लस मल्टिप्लिकेशन ऑफ रूट्स. = 0. ओके, कसे रूट फाइंड आउट करणार आहे बघा, आपल्याला जर दोन रूट दिले अल्फा आणि बीटा, याच्यावरून आपण इक्वेशन कसं फाइंड आउट करू शकतो, x² मायनस ऍडिशन ऑफ रूट्स, त्या दोन रूटची ऍडिशन करून आपण काय करू शकतो, इंटू x प्लस त्या दोन रूटची मल्टिप्लिकेशन, ही कॉन्स्टंट टर्म येणार आहे = 0. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, रूट दिल्यावरून इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. आता याच्याशी एक्झाम्पल रिलेटेड आहे ती आपण बघूया. एक्झाम्पल फर्स्ट बघूया. राइट द क्वाड्रेटिक इक्वेशन इफ एडिशन ऑफ द रूट्स इज 10 अँड प्रोडक्ट ऑफ रूट इज
9. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, दोन रूटची ऍडिशन दिलेली आहे 10 आणि प्रोडक्ट दिलेला आहे 9. याच्यावरून आपण एक्झाम्पल कसं लिहू शकतो बघा. आपलं इक्वेशन म्हणजे आपण कसं लिहिणार आहे, इक्वेशन काय असतं, क्वाड्रॅटिक इक्वेशन इज इक्वल्स टू काय असतं बघा, एक्स स्क्वेअर ची टर्म असते एक्स स्क्वेअर मायनस ऍडिशन ऑफ रूट्स, ऍडिशन ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट, यालाच काय म्हटलं जातं, मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल्स टू 0. एक्स स्क्वेअर ऍज इट इज राहील मायनस ऍडिशन ऑफ रूट्स आपल्याला दिलेले आहे, ऍडिशन ऑफ रूट काय आहे 10 इंटू एक्स प्लस प्रोडक्ट काय आहे 9 इज इक्वल्स टू 0. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, इक्वेशन आपलं फॉर्म आउट करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल, ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ रूट्स आर -3 and -7. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑब्टेन करायचं आहे आणि रूट दिलेले आहेत. ओके, सोल्युशन बघूया. लेट अल्फा इज इक्वल्स टू -3 and बीटा इज इक्वल्स टू -7. ओके, अल्फा इज इक्वल्स टू -3 दिला, बीटा इज इक्वल्स टू -7. आता आपल्याला रूट वरून इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय लागतं बघा, पहिला तर त्या दोन रूटची ऍडिशन लागते आणि काय लागतं, मल्टिप्लिकेशन लागते. ओके, ती फाइंड आउट करून घेऊया. देअरफॉर अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा काय येईल, -3 प्लस -7 काय येईल बघा, -3 -7 इज -10. ओके, म्हणजे अल्फा प्लस बीटा काय आला, -10 आला. अँड अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा काय येईल बघा, -3 इंटू -7, मायनस मायनस गेट प्लस, 7 इंटू 3 इज 21. म्हणजे अल्फा इंटू बीटा काय येणार आहे, 21 येईल. नाउ वी नो, आपल्याला माहित आहे इक्वेशन आपलं कसं असतं ते, काय येणार आहे बघा, एक्स स्क्वेअर प्लस ऍडिशन ऑफ रूट्स म्हणजे काय येईल, अल्फा प्लस बीटा इंटू एक्स, सॉरी एक्स स्क्वेअर मायनस ऍडिशन ऑफ 2 रूट्स इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. एक्स स्क्वेअर आहे मायनस अल्फा प्लस बीटा काय आहे बघा आपला -10 आहे. ओके, इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज 21 इज इक्वल्स टू 0. इक्वेशन काय येईल, देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस मायनस गेट प्लस 10x प्लस 21 इज इक्वल्स टू 0. हेच काय येणार आहे, आपलं इक्वेशन येणार आहे. आपल्याला जर दोन रूट दिली, दोघांची पहिला ऍडिशन फाइंड आउट करू शकतो, नंतर मल्टिप्लिकेशन फाइंड आउट करू शकतो आणि आपण काय करू शकतो, इक्वेशन त्याचं फॉर्म आउट करू शकतो. आतापर्यंत आपण काय बघितलं बघा, इफ अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. ओके, आतापर्यंत काय बघितलं बघा आपण, जर अल्फा आणि बीटा हे या इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या इक्वेशनचे जर रूट असेल तर आपण काय करू शकतो बघा, फर्स्ट रूट आपण काय म्हणू शकतो, अल्फा इज नथिंग बट -b प्लस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. ओके, आणि आपण बीटा म्हणजे काय म्हणतो बघा, बीटा इज इक्वल्स टू -b मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. ओके, याच्यावरून आपण काय फाइंड आउट केलेलं आहे बघा, दोन रूटची ऍडिशन बघितली, अल्फा प्लस बीटा काय येतो याच्यावरून आपला, तर -b बाय a येतो. म्हणजेच काय केलेलं आहे, कोएफिशियंट्सची आपल्या काय करणार आहे आपण, डिवायडेशन, अँड अल्फा इंटू बीटा इज c बाय a. ओके, हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर आपण काय बघितलं बघा, तर नेचर डिटरमाइन केलं. नेचर डिटरमाइन करण्यासाठी आपण काय म्हणतो, b स्क्वेअर मायनस 4ac. या b स्क्वेअर मायनस 4ac ला काय म्हटलं जातं, डिस्क्रिमिनंट असं म्हणलं जातं. डिस्क्रिमिनंट असं म्हणलं जातं. यालाच काय केलं जातं आपण, कॅपिटल D और डेल्टाने डिनोट करतो. ओके, आणि ही व्हॅल्यू b स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू फाइंड आउट करून आपण काय करू शकतो,
आपल्या इक्वेशनचं नेचर डिनोट करू शकतो. म्हणजेच काय येईल, इफ b² मायनस 4ac इज इक्वल्स टू 0 असेल तर काय येईल बघा, रूट्स आर रियल अँड इक्वल. रूट्स कशा असतील बघा, रियल आणि इक्वल असणार आहे. सेकंड, इफ b² मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0. जर b² मायनस 4ac ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स कशा असतील बघा, रूट्स आर रियल अँड अनइक्वल. रूट कशा असणार आहे, रियल अँड अनइक्वल असतील. अँड थर्ड इज इफ b² मायनस 4ac is less than 0, then roots are not real. रूट आपले कसे नसणार आहेत बघा, रियल नसणार आहेत. हे आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण काय केलं बघा, टू ऑब्टेन इक्वेशन. ओके, ऑब्टेन इक्वेशन कसं ऑब्टेन करू शकतो, टू ऑब्टेन अँड इक्वेशन फ्रॉम अल्फा अँड बीटा. अल्फा आणि बीटा वरून आपण इक्वेशन कसं फाइंड आउट करू शकतो बघा, x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. इतकं आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. काय केलं बघा, दोन रूट वरून आपण त्यांची ऍडिशन मल्टिप्लिकेशन फाइंड आउट करू शकतो. हा जो आहे b² मायनस 4ac या डिस्क्रिमिनंट वरून आपण काय करू शकतो, रूटचं नेचर डिटरमाइन करू शकतो. आणि त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, जर आपल्याला ही दोन रूट दिले असतील तर आपण इक्वेशन सुद्धा फॉर्म आउट करू शकतो. ओके, या सगळ्याशी रिलेटेड आपला नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आहे 2.5. तो आपण बघायचा आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्ही अजून देखील माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. थँक्यू.